अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा नांदेड यांच्या वतीने जुनी पेन्शन योजनेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आलं। अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ आणि अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा नांदेड यांच्या वतीने संपूर्ण भारत आणि महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे। देगलूरमध्ये देखील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय। यात जुन्या पेन्शन योजनेचं पुनरुज्जीवन करणं, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करणं आणि राष्ट्रीय शिक्षक आयोगाची स्थापना करणं आदी मागण्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे करण्यात आल्यात आणि हे निवेदन नायब तहसीलदार चव्हाण यांना देण्यात आलंय। या संदर्भात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ नांदेडचे सरचिटणीस प्रल्हाद राठोड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात आज अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने पूर्ण भारतातील संपूर्ण तहसील कार्यालयामध्ये एका दिवशी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेला आहे। हा धरणे आंदोलन जोपर्यंत जुनी पेन्शन योजना मंजूर होणार नाही तोपर्यंत चालू ठेवण्यात येणार आहे। महाराष्ट्रामध्ये राज्याचे राज्याध्यक्ष सन्माननीय देदासरावजी भसोदे यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रातल्या पूर्ण तहसील कार्यालयामध्ये हा धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी पहिला टप्पा आज 25 एप्रिलला समाप्त झालेला आहे आणि दुसरा टप्पा हा जिल्हा कलेक्टर ऑफिस समोर पुन्हा 5 सप्टेंबरला हा आंदोलन करण्यात येणार आहे। अशा पद्धतीने भारत देशामध्ये हा क्रांती कार्यक्रम आखण्यात आलेला आहे। जोपर्यंत ही योजना मंजूर होणार नाही तोपर्यंत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ हे या देशामध्ये ही योजना मंजूर होण्यासाठी धरणे आंदोलन, जेल भरो आंदोलन अशा पद्धतीचा क्रांती कार्यक्रम आखलेली आहे आणि ते मंजूर झाल्याशिवाय ही संघटना स्वस्थ बसणार नाही। या आंदोलनात बालाजी राठोड, नागोराव चव्हाण, कमलाकर निवळे, संतोष शिंदे आणि असंख्य शिक्षक उपस्थित होते। प्रतिनिधी अतिक शेख सैफ, NTV न्यूज मराठी, देगलूर।